आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. स्तुती करतो, प्रभूला महिमा देतो. अतिशय चांगला प्रभू आमचा आहे. अनेक चांगल्या गोष्टी देवाने आमच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत, करत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो आमच्यावर प्रीती करतो आणि प्रीतीच्या द्वारे आमच्या जीवनाची बांधणी करत असतो. मागच्या आठवड्यामध्ये प्रभूनं मोठं काम बारामती या ठिकाणामध्ये केलं. पुष्कळ चांगल्या साक्षी लोकांच्या जीवनामध्ये ऐकायला मिळत आहे. वचनाच्या द्वारे विश्वासानं लोकांनी देवाचं वचन स्वीकारलं, साक्षी घडल्या आणि लोकांना भेटल्यावर कळालं की वचनासाठी एवढे आतुरलेले, तहानेले, भुकेले. ज्यावेळेस मीटिंग संपल्यानंतर बऱ्याच लोकांनी खरी बोलवलं की तुम्ही या. आणि त्यांनी बोलवत असताना मी त्या काही परिवारामध्ये गेलो तर ते एवढे आतुरतेने वाट पाहत होते. एका परिवारामध्ये गेलो तर ते हॉटेलमध्ये जेवायला गेले होते, परंतु नुसतं मी येणार आहे म्हटल्यावर त्यांनी जेवण सोडलं आणि घरी आले. आणि बरं, नुसतं घरी येऊन ते थांबले तर जवळजवळ चर्चसाठी 50,000 रुपयाची देणगी त्याने दिली. की ते म्हटले चर्च बांधत आहे आणि आम्हाला त्या चर्चमध्ये सहभाग असला पाहिजे. अजून एक परिवार होता की त्या परिवारामध्ये त्यांचंही घराचं बांधकाम चालू होतं आणि बँकेचं थोडंसं काही त्यांचा प्रॉब्लेम पण झाला होता. परंतु त्याने पण तुमच्या मंदिरासाठी आमचं योगदान असावं आणि म्हणून त्यांच्या घराचं टोलेजंग इमारतीचं बांधकाम चालू असताना त्याही परिवाराने 50,000चा चेक चर्चसाठी दिला. यातनं एक गोष्ट कळाली की लोक देवाच्या मंदिरासाठी आतुरलेले आहेत, भुकेले, तहानेले झालेले आहेत. लक्ष देवाच्या मंदिराशिवाय दुसरीकडे कुठं लागू नये. देवाच्या मंदिर हे आमचं आवेशाचं ठिकाण असलं पाहिजे. एक आवेश, अग्रेसिव्हनेस त्याच्यामध्ये असला पाहिजे. त्या परमेश्वराचं मंदिर म्हटलं ना, आणि काय या मंदिराविषयीचं अग्रेसिव्हनेस असलं पाहिजे माहिती का? प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येताना त्याची मंडळी, त्याची वधू घेऊन जाण्यासाठी येणार. बिल्डिंग नाही बरं का, बिल्डिंग नाही. बिल्डिंग इथंच राहणार, पण वधू जाणार आहे स्वर्गामध्ये. हा, बिल्डिंग आम्हाला यासाठी आवश्यक आहे, आम्ही एकत्र बसून कुठल्याही डिस्टर्बन्स शिवाय परमेश्वराची स्तुती, भक्ती, आराधना करावी. आणि देवाचं वचन जे इथं बोललं जातं आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जात आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये बरं का, पुष्कळ देशातले लोक ते उत्सुक आहेत. ते म्हणतात की आम्ही वाट पाहत आहोत, तुम्ही आम्ही यायचं आणि तुमच्या चर्चला भेट द्यायची. का तर प्रभू या दिवसामध्ये जे वचन आमच्याकडे पाठवत आहे, या वचनानं आमचा विश्वास वाढत आहे, आम्हाला देव समजत आहे. पुष्कळ लोकांची साक्ष आहे, ते सांगत आहे आम्हाला देव माहित नव्हता, परंतु आता आम्ही बायबलचा अभ्यास करायला लागलो. आणि ज्यांना ख्रिस्त माहित नव्हता असे सुद्धा लोक या युट्यूबच्या माध्यमातून आणि प्रभूकडे वळत आहे आणि देवाच्या वचनाचा स्वीकार करत आहे. ही सगळ्यात चांगली बातमी आहे. सगळ्यात चांगली बातमी कोणती? लोकांच्या जीवनाचं रूपांतर होत आहे, परिवर्तन होत आहे. मग किती लोक देवाकडे येत असताना आमचं सुद्धा अंतःकरण आता प्रार्थनापूर्वक लोकांना जिंकण्यासाठी तयार व्हायला पाहिजे. आमचा उद्देश, आमचं ध्येय, एक संदेश प्रभूनं फार सुंदर मला दिला आणि तो संदेश या रविवारी जर प्रभूनं प्रेरणा दिली तर तो संदेश देणार आहे, मंदिरापेक्षा थोर कोण. स्वतः येशूच त्या ठिकाणी म्हणतो की तुमच्यामध्ये मंदिरापेक्षा एक जण थोर आहे. लोकांना आम्ही मंदिराकडे आणतो, परंतु मंदिरापेक्षा कोणीतरी थोर आहे. मला त्या विषयाकडे जायचं नाही, परंतु आज आम्ही ज्या गोष्टीकडे जाणार आहोत ते म्हणजे आम्हा प्रत्येकाला नीतिमान बनावं लागणार आहे. प्रत्येकाला. असं लिहिलंय शास्त्रामध्ये, शास्त्री आणि पुरुषां इतकं नीतिमान किंवा धार्मिक झाल्याशिवाय कोणीच स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकणार नाही. नीतिमान तर व्हायलाच पाहिजे. स्वर्ग हा नीतिमान लोकांचं राहण्याचं ठिकाण आहे. मग ते नीतिमत्व आमच्यामध्ये यायला पाहिजे. पण आता प्रश्न निर्माण होतो की मी नीतिमान कसा ठरणार? कसं काय नीतिमान ठरणार आहे? मी काय केल्यानं मी नीतिमान ठरणार आहे? माझं नीतिमत्व किंवा माझं ज्या पद्धतीने येशू सांगतो की मला नीतिमान बनायला पाहिजे,
मग हे नीतिमत्व किंवा हे नीतिमान मी कसं ठरणार आहे? कसं ठरणार आहे मी नीतिमान? नीतिमानाची व्याख्या आम्ही आमच्या पद्धतीने लावत आहोत. आणि सगळ्या लोकांना मला माहिती की बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला काय वाटतं? मी नीतिमान आहे, मी नीतिमान आहे, मी नीतिमान आहे. आणि समोरचा व्यक्ती, त्याच्याविषयी आम्हाला शंका असते. आम्हाला असं वाटतं की समोरचा व्यक्ती नीतिमान नाही, पण मी नीतिमान आहे. पण आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, मी नीतिमान कसा ठरणार आहे? मग माझं नीतिमत्व आणि समोरच्या व्यक्तीचं नीतिमत्व, ज्या व्यक्तीकडे तुम्ही पाहतात त्या व्यक्तीचं नीतिमत्व आणि तुमचं नीतिमत्व याच्यामध्ये फरक काय आहे? काहीतरी फरक आम्हाला जाणवतो. आणि ज्यास आम्ही आमच्या तुलनेनं नीतिमत्वाचा विचार करतो, माझ्या तुलनेनं मला असं वाटतं मी नीतिमान काय? मी प्रार्थना करतो, मी चर्चला जातो. परंतु माझं नीतिमत्व आणि देवाचं नीतिमत्व, जी बिब्लिकल, हे शास्त्रातलं नीतिमत्व, लक्षात ठेवा. नीतिमत्व हे आमचं नाही, नीतिमत्व हे नीतिमत्वाचं पुस्तक आहे. जसं पूर्वी आम्ही पाहतो की लोकांनी कसं आचरण करावं याच्यासाठी देवानं मोशेकडे नियमशास्त्र दिलं. आणि त्या नियमशास्त्राप्रमाणे त्याने सांगितलं की असं वागणारं नीतिमान, असं वागणारं नीतिमान. नियमशास्त्राचं पुस्तक दिलं होतं. तो म्हटलं याच्याप्रमाणे तुम्ही वागला मग तुम्ही नीतिमान ठरणार आहे. मग देवाला कळलं या नियमशास्त्रातल्या पुस्तकाचं पालन करणं कोणालाच सोपं नाही. मग त्याच्या लक्षात आलं की आता एक पण नीतिमान राहणार नाही, म्हणून तिथं म्हटलं नीतिमान कोणी नाही. मग आता एवढं नीतिमत्वाचं पुस्तक दिलं आणि शेवटी कन्क्लुजन काय निघालं? नीतिमान. मग आता प्रॉब्लेम, मला नीतिमान तर बनायला पाहिजे, स्वर्गामध्ये पोचायला पाहिजे. नीतिमान होण्यासाठी मला स्वर्गामध्ये पोचायला पाहिजे. मग स्वर्गामध्ये पोचण्यासाठी आता नीतिमत्व कोणीतरी मला द्यायला पाहिजे. म्हणजे आधी बायबल किंवा पवित्र शास्त्रामध्ये असणारे संस्कार, त्यानं सांगितलेले नीतिनियम, या नीतिनियमानं कोणी पण नीतिमान व्हायला तयार नाही. मग आता कोणीतरी नीतिमत्व द्यायला पाहिजे ना मला. जसं माझ्याकडे जर एखादा ड्रेस नाही, तुम्ही जसं याला जाता ना, कुठं गावाला जातात, त्या तुमच्याकडे काहींकडे असतात, काहींकडे नसतात. मग काय करतो आम्ही? दुसऱ्याची साडी घेतो. आम्ही नाही, म्हणजे तुम्ही दुसऱ्याची साडी घेता आणि ते घालून तुमचा ड्रेस कोड तुम्ही तयार करता. म्हणजे नाही तर कुणाकडून तर घ्यायला पाहिजे. तसं आता नीतिमत्व जगात कोणाकडेच नव्हतं. मग ज्याच्याकडे आहे त्याच्याकडनं घ्यायला पाहिजे ना. मग हे नीतिमत्व आमच्याकडे नसताना त्याच्याद्वारे, कोणाच्या द्वारे? येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यानं उसनं आम्हाला देऊन टाकलं. आमचं पाप त्यानं झाकून टाकलं, आमच्यातले दोष त्यानं झाकून टाकले. वाचूया एक वचन, रोमकराचं पत्र 5वा अध्याय 6 आणि 6 पासून 11 पर्यंतची वचन. फार सुंदर आहे, बऱ्याच वेळा वाचलं पण परत वाचूया. हा, आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी, आपण दुर्बल असताना ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्तानं नीतिमान ठरविण्यात आल्यामुळं आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. इतकेच केवळ नाही तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठाई अभिमान बाळगतो. काय नीतिमत्व. जस मी माझ्या जीवनाचा विचार करतो त्यास मला कळतं की मी सगळ्यात जास्त नीतिमान आहे. आणि बरेच लोक म्हणतात की तुमची प्रार्थना देव ऐकतो, तुम्ही फार नीतिमान आहे.
आता मी माझी प्रार्थना देव ऐकतो, मग माझ्या डोक्यामध्ये हवा येते माझी प्रार्थना देव ऐकतो म्हणजे मी नीतिमान. कारण नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास तत्पर असते. मग मी ठरवलं मी नीतिमान आहे. पण आता बायबल काय सांगतं? तुम्ही नीतिमान नाहीच आहे. मग कशाला नीतिमान? अहो तुम्ही तर दुर्बल होता. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे नव्हतं ते. मी साडीचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. तुम्हाला ड्रेस कोड करायचा आहे, सगळे एकसारखे दिसायला पाहिजे. मग आता काय झालं? सगळे एकसारखे दिसण्याचा प्रयत्न करतात. मग तुम्ही तुमचं नीतिमत्व घेऊन थांबला. आता ज्याच्याकडे नाही त्यानं उसनं घ्यायला पाहिजे, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडनं. बरं, प्रॉब्लेम असा आहे माहिती का, की जो देणारा तो उदार पाहिजे ना. देणारा, समजा जो ड्रेस पाहिजे तो देणारा उदार असला पाहिजे. मग तुमचं नीतिमत्व मला उपयोगाचं नाही. मग शास्त्र काय सांगतं? योग्य वेळी. योग्य वेळी म्हणजे केव्हा? जेव्हा तुम्हाला नीतिमत्वाची गरज होती, नेमकं त्याच वेळेस ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला. किती सुंदर आहे. जगामध्ये कोणी कुणाला नीतिमत्व देत नव्हतं. असं लिहिलंय, मुलाचे द्राक्ष खाल्ले, मुलाने द्राक्ष खाल्ले तर बापाचे दात. मग आता नीतिमत्व बाप पण देणार नाही, नीतिमत्व आई पण देणार नाही, भाऊ पण देणार नाही, पालक देणार नाही, कोणीच नीतिमत्व देणार नाही. बरं, तुमचं नीतिमत्व तुमच्या पुरतं मर्यादित आहे. आता अजून एका ठिकाणामध्ये असं म्हटलं, तुमचं नीतिमत्व, तुमची धार्मिकता फाटक्या वस्त्रासारखी. म्हणजे साडी जरी दिली तर ती डागाळलेली आहे, उपयोग काय तिचा? ड्रेस घालणार तरी कसा? एकसारखे दिसणार तरी कसे? त्याच्यावरती डाग आहे. मग माझी धार्मिकता, माझं नीतिमत्व फाटक्या वस्त्रासारखं, घाणेरड्या चिंधीसारखं, पण ख्रिस्ताचं नीतिमत्व 100% प्युअर आहे. 100% प्युअर. आणि त्याचं नीतिमत्व देण्यासाठी शास्त्र काय सांगतं माहिती का? वाचा बरं 6 वचन. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. कुणासाठी मरण पावला? म्हणजे नीतिमत्व कुणाला मिळणार आहे? अभक्तांना, पाप्याला नीतिमत्व मिळणार आहे. मी जर म्हटलं मी नीतिमान आहे, तुम्हाला कशाला नीतिमत्वाची गरज आहे? प्रॉब्लेम काय माहिती का? मलाच वाटतं मी नीतिमान आहे, मग तो म्हणतो माझं नीतिमत्व तुला नको आहे, मी कशाला तुला नीतिमत्व देईल? शास्त्र सांगतं जे दुर्बल आहेत, विश्वास ठेवण्यासाठी कमजोर आहेत, ज्यांना बाहेर पडण्यासाठी मुश्किल होत आहे आणि त्यांना बाहेर पडायचंय, त्यांना असं वाटतं की या पापातनं मला बाहेर पडायचंय. आता पापातनं बाहेर पडायचं तर कोणीतरी नीतिमत्व द्यायला पाहिजे. मग आम्ही पाहतो जगामध्ये शास्त्र असताना शास्त्रानं लोकांना दंड दिला. जसं व्यभिचार करणारी स्त्रीला पकडल्यावर ते शास्त्र घेऊन आले, हातात दगड पण घेऊन आले. आणि हातातल्या दगडांनी काय म्हणत होते? नियमशास्त्रात असं दिलं की या ठिकाणामध्ये कोणी व्यभिचार करताना सापडलं तर त्याला दगडाने ठेचून मारू. आता नियमशास्त्र आहे तिथं, नीतिमत्व आहे त्या ठिकाणामध्ये. पण तिथं आम्ही पाहतो येशूनं आणि त्यांना सांगितलं, बरोबर आहे सांगितलं ते. पण प्रॉब्लेम काय माहिती का? तुम्ही जे नीतिमत्व दाखवताना तुमच्यात पण दोष आहे. मग पहिला दगड कोणी मारायचा? ज्याच्यात खरंच नीतिमत्व आहे त्यानं दगड मारायचा ना. पण प्रॉब्लेम काय माहिती का? आमच्याकडं दुसऱ्यांचे दोष पाहण्याची वृत्ती असते, त्याच वेळेस आमचं नीतिमत्व जात. ऐका बरं का, ह्यास आम्ही दुसऱ्याचे दोष, दुसऱ्याच्या चुका पाहतो, आमचं नीतिमत्व जातं. मग येशू त्या ठिकाणामध्ये म्हणतो की पहिला दगड त्यानं मारा. बरं, आता सगळे निघून गेले कारण सगळ्याला कळलं माझ्यामध्ये चुका आहे. मग आता एक पवित्र व्यक्ती आहे, शुद्ध व्यक्ती आहे, ज्याला दगड मारण्याचा, दंड देण्याचा अधिकार आहे. पण तो काय सांगतो माहिती का? तुला कोणी शिक्षा केली नाही का? जा, मीही तुला माफ करतो. म्हणजे त्यानं आपलं नीतिमत्व तिला दिलं. आता त्या नीतिमत्वाच्या द्वारे मरणारी ती व्यभिचारी स्त्री, आणि ती आम्ही पाहतो की तिला जीवन मिळालं. हेच शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आम्हाला नीतिमत्व कसं मिळणार आहे? ख्रिस्तानं दिलं तर आम्हाला नीतिमत्व मिळणार आहे. माझ्या स्वतःचं नीतिमत्व काहीच नाही. मी फक्त दंड ठरवू शकतो, मी दंड देणार लोकांना, मी शासन करणाऱ्या लोकांना. माझं नीतिमत्व काय सांगतं? हा पापी आहे, हा दुराचारी आहे, हा वाईट आहे, हा व्यभिचारी आहे, याच्यामध्ये या चुका आहे, याच्यामध्ये त्या चुका आहे. परंतु लक्षात ठेवा, खरं नीतिमान जीवन कोणतं आहे? जे नीतिमान जीवन ख्रिस्तानं दाखवलं. तो म्हटलं तुला दगड मारणारा कोणी नाही का? जा, इथून पुढे पाप करू नको. हे खरं नीतिमत्व आहे. इथून पुढे पाप करू नकोस, इथून पुढे पाप करू नकोस. ख्रिस्त तो म्हटलं मार्ग, सत्य आणि जीवन. तो जीवन देतो, दगड मार करत नाही, दंड देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, ख्रिस्ताचं नीतिमत्व सगळ्यात भारी आहे.
का ख्रिस्ताचं नीतिमत्व भारी आहे? कारण याच्यामध्ये दगड मारून संपवणं, जाळून संपवणं, जसं मी पाहतो पवित्र शास्त्रामध्ये स्वर्गातनं अग्नी पाठवून सदोम गोमोराचा नाश केला. निनवेवरती पण अग्नी पाठवणार होता देव. योहानाच्या आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस वचन सांगत आहे ते गाव वचन स्वीकारत नाही. योहानाची अपेक्षा तीच आहे. तो काय म्हणतो? स्वर्गातनं अग्नी पाठवून यांना भस्म करून टाका. पण आता देवाला भस्म करायचं नाही, आता लोकांच्या जीवनाची पुनर्बांधणी करायची. हे नीतिमत्व आहे. कोणासाठी नीतिमत्व असणार आहे? जगामध्ये ज्यांना पापातनं सुटण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी देव फुकट नीतिमत्व देतो प्रियानो. आणि त्याचं नीतिमत्व हे क्षमा करणारं नीतिमत्व आहे. त्याचं नीतिमत्व हे जीवनाची बांधणी करणारं नीतिमत्व आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही दुर्बल आहोत त्याच वेळेस ख्रिस्ताची कृपा आम्हाला सबळ बनवती. आमच्यामध्ये कमजोरी आहे म्हणून लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती कमजोर आहे विश्वासामध्ये, प्रार्थनेमध्ये कमजोर आहे, तर लक्षात ठेवा तिला सगळ्यात मोठी मदत जर कोणाकडून नसेल तर स्वर्गातल्या देवाकडनं. तो व्यक्ती मदत करतो. का मदत करतो त्याला? तो म्हणतो की सर्वांनी पाप केलेलं आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळे पापी आहेत. माझ्यापासून सुरुवात केली तर कोणी सुद्धा म्हणू शकत नाही मी चांगला आहे. माझे दोष मला माहितीये, माझे दोष देवाला माहितीये. माझ्याकडं काही चुका अशा असतील ज्या तुम्हाला दिसत नसतील पण त्या देवाला दिसतात. मी ज्यास प्रभू समोर उभं राहत. ऐका बरं का, पौलाला ते रहस्य कळालं म्हणून पौल काय म्हणतो? जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे, सगळ्यात मोठा पापी मी आहे. नीतिमान बनण्याचा प्रयत्न करता ख्रिस्ताचं नीतिमत्व तुमच्याकडे आलं तर ते तुमच्या प्रकाशासारखं काम करतं. काय प्रकाश येतो? तुम्ही दुर्बल आहात, मी दुर्बल आहे. आणि या दुर्बल व्यक्तीला बलवान होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. म्हणून लक्षात ठेवा, जर ख्रिस्ताचं नीतिमत्व तुमच्याकडे आलं ना तर तुम्ही सुद्धा दुर्बलाला सबल करण्याचं काम कराल. हे नीतिमत्व आहे. हे नीतिमत्व आहे. एक दुर्बल आहे, कमजोर आहे, विश्वासामध्ये पडलेली व्यक्ती आहे, देवापासून दूर गेलेली व्यक्ती आहे. आणि आता माझ्या दृष्टिकोनातनं काय की तो व्यक्ती चांगला नाही, पण देवाच्या दृष्टिकोनातनं काय? उधळ्या पुत्र सगळं उधळून आला. बापाची अपेक्षा काय? बापानं त्या मुला, आता येशू ख्रिस्त प्रत्येक दाखला लिहिण्यामागं मी तुम्हाला मागे सांगितलं की सगळ्याच गोष्टी बायबलमध्ये लिहिल्या नाहीत, ठराविक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. याचा अर्थ काय की त्या ठिकाणामध्ये प्रभूला काहीतरी लोकांना शिकवायचंय. मग उधळ्या पुत्र परत उधळून आल्यानंतर बापानं त्याला पुन्हा आपल्या घरामध्ये मुलाचा दर्जा दिला का नाही, याला म्हटलेलं नीतिमत्व. त्याच्या भावाला वाईट वाटलं का त्याच्याकडे नीतिमत्व नाही. त्याला असं वाटलं की सगळी संपत्ती उधळून आलं, परत त्याला आपल्या, अरे प्रश्न तुझा नाही, प्रश्न बापाचा आहे. संपत्ती कुणाची आहे? मग तुझं माझं काय आलं तिथं? बाप ठरवतो नीतिमान कोण आहे. बाप म्हणतो मी माझे. तिथं त्याच्या उधळ्या पुत्राला आंघोळ घातल्यावर त्याच्या बापाने त्याला जगा दिला, वस्त्र दिलं. म्हणजे आता जगा म्हणजे नीतिमत्व आहे. मग बापानं त्याला जगा दिला. बरं, तो जागा उधळ्या पुत्राच्या भावानं नव्हता कमवला, त्याच्या बापानं कमवलेला होता. तसं आमचं नीतिमत्व आम्ही नाही कमवलं, ते ख्रिस्तानं आम्हाला दिलेलं आहे. ख्रिस्तानं आम्हाला दिलेलं आहे. ख्रिस्ताचं नीतिमत्व असताना ते कोणासाठी आहे? जे दुर्बल लोक आहेत त्यांच्यासाठी. कसं होणार नीतिमान? ज्यास तुम्ही दुर्बल बनाल त्यास तुम्ही नीतिमान बनाल. त्यास तुम्ही सबळ, तुम्हाला वाटतं की मी खूप चांगला व्यक्ती आहे, मला कोणाची गरज नाही, मी फार प्रार्थनाशील आहे, त्यास ही गोष्ट तुमच्यामध्ये असते त्यास तुम्हाला नीतिमत्व मिळत नाही. ऐका परत एकदा, मला असं वाटतं की मी धार्मिक आहे, मी खूप चांगला व्यक्ती आहे, त्याच देवाचं नीतिमत्व तुम्हाला मिळू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही समजता मी दुर्बल आहे आणि जेव्हा तुमच्या संपर्कात एखादी व्यक्ती दुर्बल व्यक्ती येते आणि त्या दुर्बल व्यक्तीला तुम्ही नीतिमत्व जे तुमच्याकडे आहे, पुन्हा मी त्याच गोष्टीवरती येत आहे, तुमच्याकडे असलं तर तुम्ही देणार ना. माझ्याकडे नीतिमत्व नाही तर मी कशाला दुसऱ्याला नीतिमत्व देणार आहे? म्हणून लक्षात ठेवा, नीतिमान व्यक्तीचं ओळख कशी असेल? नीतिमान व्यक्ती जसं ख्रिस्त आपलं नीतिमत्व दुसऱ्याला देतो. किती समजते तुम्हाला माहित नाही, परंतु आम्ही ज्यावेळेस पाहतो की रूत आणि नामीची गोष्ट, रूत नामीला सांगते की जा आणि बवाजाच्या शेतामध्ये काम कर. आणि काम करत असताना एक गोष्ट ध्यानात ठेव, तो जिथं शेतामध्ये निजेल ना तिथं जा आणि त्याचं पांघरून तो आपल्यावरती घे. जर तू त्याचं पांघरून आपल्यावरती घेतलं ना, तू बवाजाची पत्नी 100% बनणार. आणि मग तिने काय केलं, ती गेली बवाजाच्या खळ्यामध्ये जिथं बवाज निजला आणि हळूच त्याच्या पांघरुणामध्ये शिरली. परिणाम काय झाला? बवाजानं तिला स्वीकारलं. म्हणजे आपला अधिकार, आपला दर्जा पत्नीचा तिला देऊन टाकला. तो म्हटला काळजी करू नको, लोकांसमोर पहाट होण्याच्या अगोदर ते निघून जा. का हो?
बाबाजाला माहितीये जरी माझं नीतिमत्व मी तिला दिलं तर लोक मात्र तिला बोलणार आहेत. जी गोष्ट येशूच्या काळात घडली तीच गोष्ट लोक तिला नावं ठेवतील, पण तो तिला पांघरुणाखाली घेणार आहे. हेच नीतिमत्वाची व्याख्या आहे. ख्रिस्ताचं नीतिमत्व जे दुर्बल आहे त्या दुर्बलांवरती पांघरुण घालतं. हे ख्रिस्ताचं नीतिमत्व आहे. म्हणून हे नीतिमत्व कोणासाठी? आम्ही दुर्बल असताना तो आमच्यासाठी मेला. आमचं कुठे नीतिमत्व आहे? तो क्रुसावरती मेला आणि मरण्याच्या अगोदर त्यानं आपला जागा लोकांमध्ये वाटला. त्यांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतला. म्हणजे त्याचा नीतिमत्वाचा जागा आमच्याकडे आलेला. आता आमच्याकडे ख्रिस्ताचं नीतिमत्व आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर ख्रिस्ताचं नीतिमत्व माझ्याकडे आहे, मग मी माझ्या नीतिमत्वाची प्रौढी काय मिळवणार आहे? माझ्या नीतिमत्वा संबंधानं चर्चा काय करणार आहे? माझ्या नीतिमत्वाचं आणि प्रौढी मी कशी काय मिळवू शकणार आहे? मी ख्रिस्ताचं नीतिमत्व हे त्याच्यापासून मला मिळालेलं आहे. म्हणून पहिला मुद्दा काय? आमची दुर्बलता, म्हणून त्याचा मृत्यू आणि त्याच्या मृत्यूने आम्हाला नीतिमत्व मिळालेलं आहे. आमच्या चांगल्या कर्मानं नाही बरं का. मी चांगलं कर्म करतो, मी रविवारी चर्चला जातो, मी गाणे गातो, मी वाजवतो, मी प्रिचिंग करतो. आता जर मी माझ्या संबंधाने मी प्रिचिंग करतो ना, मग मला प्रिचिंग करायचं तर किती अभ्यास करावा लागतो. मग देवा बघ ना, मी रात्रंदिवस अभ्यास करतो. बरेच लोक मला विचारतात, किती हो तुमचा गाढा अभ्यास, किती? आज असं वाटतं की तुमचा अभ्यास बघून असं वाटतं रात्रंदिवस तुम्ही त्या बायबलमध्ये बसता. कुठं वेळ एवढा? खाली काम चालू असतं, वरती इकडे तिकडे फिरावं लागतं. मग असतो का तेवढा? मग हे कुठून आलं मला? हे ख्रिस्तानं दिलेली विशेष देणगी आहे. हे त्याचं नीतिमत्व आहे. मी माझ्या प्रिचिंगच्या द्वारे नीतिमान नाही ठरणार. तसं असतं तर तो म्हटलं नसता, मी तुझ्या नावाने संदेश दिले, रोगी बरे केले, भूत काढले, तरी मी तुला ओळखत नाही. का? ही प्रौढी नाही माझी असता कामा नये की मी हे करतो म्हणून त्या ठिकाणामध्ये आणि मी नीतिमान आहे. हे नीतिमत्व प्रभूनं मला दिलेलं आहे. योग्यता माझी नव्हती, पात्रता माझी नव्हती. दावीद म्हणत नाही का, मी मेंढरं चारणारा याला काढून तुझ्या बापाला दूर करून मला राजगादीवरती बसवलं. काय दाविदाकडं विशेष काय क्वालिटी त्याच्यामध्ये? इव्हन त्या आम्ही पाहतो की शमूएल सुद्धा म्हणतो की देवा काहीतरी चुकतंय, हा राजा होण्याच्या लायक वाटत नाही, परंतु देव नालायक लोकांनाच लायक बनवतो. हे वचनात लिहिलं नाही का? दुर्बल आहेत त्यांच्यासाठी ख्रिस्त, दुर्बलांसाठी. कोणासाठी ख्रिस्त गेला? वाचा बरोबर. आपण दुर्बल असताना ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. काय शब्द वापरला? अभक्तांस नाही, अभक्तांसाठी नाही. दुर्बळ असताना नाही, सुवेळी. कोणता शब्द आहे? सुवेळी, योग्य वेळी. ऐका, नीतिमत्वाचं एक परफेक्ट टायमिंग असतं बरं का. असं म्हटलं की सुवेळी एक व्यक्तीला नीतिमत्व देण्याचं टायमिंग आहे. जर ते टायमिंग चुकलं तर तो व्यक्ती पुन्हा पापामध्ये अडकून पडणार आहे. ऐका, नीतिमत्व, ख्रिस्ताचं नीतिमत्व किती इम्पॉर्टंट आहे. कधी कधी माझं नीतिमत्व, जसं त्या लोकांचं नीतिमत्व त्या स्त्रीला दगडमार करून मारावं. ऐका, जर समजा त्या दिवशी त्या लोकांनी त्या स्त्रीला येशूकडे आणलं नसतं आणि परस्पर तिचा न्याय केला असता तर ती मेली असती. पण ते येशूकडे घेऊन आले, त्याच्यामुळे परिणाम काय झाला? येशूनं तिला मरू दिलं नाही, उलट येशूनं तिची सुटका केली. हे टायमिंग आहे नीतिमत्वाचं. नीतिमत्वाचं टायमिंग फार महत्वाचं आहे. शास्त्र सांगतं तो आम्ही दुर्बल असताना योग्य समयी या पृथ्वी तलावरती आला. ऐका, नीतिमत्व सांभाळत असताना अशा प्रसंगामध्ये कोणी जर तुम्हाला समजा आणि दुर्बल दिसत आहे आणि त्या टायमिंग मधून ते देवापासून दूर जाणार आहे, ते पापामध्ये अडकून पडणार आहे. ते टायमिंग आम्हाला कॅश करता आलं पाहिजे. त्या टायमिंग मध्ये जाऊन त्याला देवाकडे वळवणं ही आमची गरज असली पाहिजे. एकदा टायमिंग चुकलं, त्या व्यक्तीचा नाश झाला, तर मग जसं आम्ही पाहतो ख्रिस्तानं केलेलं काम, आता हे सगळं आम्ही वाचतो, याचा अर्थ याचं लागू करणं आमच्यामध्ये व्हायला पाहिजे. हा कशासाठी संदेश आहे? हे लागू करणं आमच्यामध्ये व्हायला पाहिजे. हा कशासाठी संदेश आहे? या लागू करण्याच्या द्वारे आम्ही लोकांना वाचवलं पाहिजे. नुसतं तुम्ही वाचू नका, तुमच्याद्वारे लोक पण वाचले पाहिजे. परफेक्ट टायमिंग, योग्य प्रकारच्या वेळी तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. प्रत्येक आत्मा तारलाच पाहिजे. प्रत्येक आत्म्याचा उद्धार व्हायलाच पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताकडे आलीच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला सुटका मिळालीच पाहिजे. जर सुटका मिळाली नाही, टायमिंग चुकलं, तर लक्षात ठेवा एक एक करत जगामध्ये पुष्कळ लोक नरकाकडे जातील. आम्हाला लोकांना नरकाकडे जाऊ द्यायचं नाही. आम्हाला त्या नीतिमान ख्रिस्ताकडे आणायचं, ज्या ख्रिस्तानं त्या स्त्रीला जीवदान दिलं आणि म्हटलं जा इथून पुढे पाप करू नको. हीच गोष्ट
आम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये आम्हाला समजावून सांगता आली पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे, तू दुर्बल आहे पण माझा प्रभू तुला सबल करण्यासाठी समर्थ आहे. कमजोर आहे, तुझ्यामध्ये ताकद नाही, तुझ्यामधला विश्वास निघून गेलेला आहे, तुझ्यातलं प्रार्थनेचं जीवन निघून गेलं. परंतु लक्षात ठेव, अजूनही प्रभू तुझ्यावरती प्रेम करतो, अजूनही ख्रिस्त तुझ्यावरती प्रेम करतो. हे सांगण्याचं धाडस ज्या व्यक्तीमध्ये आहे ना, तो खरा नीतिमान व्यक्ती आहे. काय झालं मोशेमध्ये आणि पेत्रामधला फरक? मोशे नियमशास्त्र घेऊन वरून खाली आला आणि नियमशास्त्रामध्ये लिहिलं होतं की मूर्तीच्या पाया, आणि मोशे नियम घेऊन आला बघतोय तर काय सगळे मूर्तीसमोर नाचायला लागले. डोकं फिरलं. देवानं सांगितल्या नाही त्या गोष्टी पण करून ठेवल्या. आम्ही नाही तसं करत का कधी कधी? आमच्या डोक्यात ईर्ष्या असते, आमच्या डोक्यात राग असतो आणि आम्ही ज्या गोष्टी देवानं सांगितलं नाही ते लोक, पण तो प्रश्न देवाचा आणि त्यांचा आहे. तुमचा माझा कुठं प्रश्न येतो? शासन करणार कोण? देव करणार आहे. दंड देणार कोण? मग तुम्ही देवाचा न्याय हातात घेणारे कोण? तुम्ही नीतिमान आहात का? मोशे नीतिमान आहे का? मोशे नीतिमान असता तर देव त्याला म्हटलं नसतं आता तू लांबून कणान बघ. तो कुठं कणानामध्ये? तो म्हटलं लांबून बघ, आता दगडी पाट्या फोडल्या ना तू. याच्या उलट पेत्र सगळ्यात वाईट व्यक्ती. या पेत्राने येशूला शिव्या दिल्या. हाच पेत्र, प्रभूचं नीतिमत्व त्याच्याकडे आलं, तो पेत्र 3000 लोकांचा बाप्तिस्मा करतो. इकडं मोशे, दुसरीकडे पेत्र आहे. चॉईस तुमची आहे. पेत्र बनून लोकांना नीतिमत्व वाटणार का मोशे बनून 3000 लोकांची कत्तल करणार? लक्षात ठेवा, ज्या नीतिमत्वाचा प्रश्न येतो, नीतिमत्व ही तुमची प्रॉपर्टी नाही, नीतिमत्व ख्रिस्ताची प्रॉपर्टी आहे. ख्रिस्ताचं नीतिमत्व आहे ते. दुसरा मुद्दा वाचूया, 7 आणि 8 वचन. नीतिमान मनुष्यांसाठी, नीतिमान माणसासाठी कोणी मरणारा विरळा, हा चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण नीतिमान कसं नीतिमान ठरणार आहे? दुसरा मुद्दा, देव पाप्यांसाठीच मरतो. आमेन म्हणाल का? म्हणजे नीतिमत्वाची गरज कुणाला आहे? कुणाला गरज आहे? पाप्याला. पण माझ्यामध्ये जर भावना असेल मी पापीच नाही, मग तुला काय गरज आहे? कशाला तुला नीतिमत्व लागणार आहे? शास्त्र काय सांगतं? पर येशू ख्रिस्त पाप्यांसाठी मेला. ऐका, जरी देव पापावर प्रीती करत नाही, पण त्याला असं वाटतं पापी व्यक्तीवरती प्रीती करावी. कधी प्रीती करावी? पापातनं बाहेर पडेपर्यंत. पापातनं त्याने बाहेर पडलं पाहिजे. आणि पापातनं बाहेर पडण्यासाठी फार सुंदर शब्द वापरला. काय शब्द आहे? वाचा बरं तिथं. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरेल? कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल. कोणी धाडस करेल? परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या पाप्याला बाहेर काढण्यासाठी देवानं काय प्रमाण दिलं? देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपणासाठी मरण. देव पाप्याला बाहेर काढण्याचं एक माध्यम दाखवतो. ते काय? प्रीती. कसं पाप्याला बाहेर काढणार आहे? देव आपल्यावरच्या प्रीतीचं प्रमाण. मग देव आपल्यावरच्या प्रीतीचं प्रमाण देतो. आम्ही पापी असताना त्यानं आम्हाला बाहेर काढलं. मग आम्ही पण आता जगातले लोक पापी आहेत, मग त्यांना कोण बाहेर काढणार? त्यांना कोण प्रीती दाखवणार? प्रॉब्लेम काय माहिती का? नीतिमत्व माझं असलं तर मी, जसं आम्ही येशू बरोबर येशूचे शिष्य असताना ते शास्त्री पुरुष यायचे, तुमचा गुरु सारखा पाप्यांबरोबर जेवतो. येशूचं काय संकल्पना आहे? तुमचा गुरु तर पाप्यांबरोबर जेवतो, पाप्यांबरोबर बसतो, पाप्यांबरोबर उठतो. मग आता ख्रिस्ताचं जगामध्ये येण्याचा उद्देश काय होता? मी पापी लोकांना तारण्यासाठी. रोग्याला वैद्याची गरज नाही, निरोग्याला वैद्याची गरज नाही. गरज कुणाला आहे? रोग्याला. मग येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, कोणासाठी आला? नीतिमान माणसासाठी नाही, पाप्यासाठी आलेला आहे. आणि पापी व्यक्तीला प्रेम दाखवलं तर पापी व्यक्ती पापातनं बाहेर येणार आहे. साधं सोपं लॉजिक आहे, साधं सोपं गणित आहे. त्याला तुम्हाला प्रेम दाखवायचं. समजा तुम्ही त्याचा द्वेष केला, मत्सर केला, त्याचा रागराग केला, मग तो तर मरूनच जाणार आहे. ऑलरेडी तो मरणारच आहे, तो नरकामध्ये जाणारच आहे. आता दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीला नरकाकडे कोण ढकलतं? मग आम्हीच ढकलतो. तो नाही जाणार तिथं, आम्ही ढकलत आहोत त्याला.
का तर आम्हाला त्या व्यक्तीस आमच्या डोक्यातली कल्पना काय की आमचं नीतिमत्व आहे आणि आमच्या नीतिमत्वाप्रमाणे हा व्यक्ती पापी आहे. पण शास्त्र सांगतं देव पाप्यांसाठी मेला. मग तुम्हाला सुद्धा जसं ख्रिस्तानं पाप्यांवर प्रेम केलं तसं तुम्हाला प्रेम करून त्यांना जिंकावं लागणार आहे, प्रीती दाखवावी लागणार आहे. आणि शास्त्र काय सांगतं, हे धाडस, काय शब्द आहे हो?